हाय फ्रेंड्स, मी अस्मिता. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बो डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी मी रेग्युलर गळा टाकून घेत आहे. 3.5 इंच गळा रुंदी व 9 इंच गळा उंची घेतलेली आहे. आता आपण हे आखून घेऊयात. आज आपण व्ही गळ्याची डिझाईन बनवणार आहोत. आपला जेवढा गळा असेल तेवढा आपण मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने व्ही गळा काढून घ्यायचा आहे. आता हे आपण कट करून घेऊयात. गळा आपला कट झालेला आहे. आता मी ब्लाउजचा कपडा घेणार आहे. कपड्याच्या सरळ भागावरती अस्तर ठेवायचा आहे आपल्याला. मी नेहमीप्रमाणे अस्तरपेक्षा ब्लाउजचा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपण गळा व कमर पट्टीला शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी गळ्याला व कमरपट्टीला शिलाई मारलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून टाकूयात. आता आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळा व कमरपट्टी व्यवस्थितपणे पलटी करता येईल. हे आपल्याला सरळ करून आता गळ्याला व कमरपट्टीला आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी दाबटीप मारून घेतलेली आहे. आता सगळीकडून आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे व राहिलेला कपडा कट करून टाकायचा आहे आणि पाठीमागील भागाला अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहे. आता आपण बटरफ्लाय बनवणार आहोत. त्यासाठी मी एक कपड्याचा तुकडा घेतलेला आहे. रुंदी 7.5 इंच व उंची 6 इंच घेतलेली आहे. कपडा अपुरा असल्यामुळे मी त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजच्या कपड्यावरती अस्तरचा कपडा ठेवून दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. राहिलेला कपडा आपण एक्स्ट्राचा कट करून घेऊयात. हे पलटी करायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला दाबटीप मारून घेतलेली आहे. आता आपण ह्याचा मध्य काढून घेऊयात आणि छोटंसं मार्किंग करूयात. अशा पद्धतीने दोन्हीकडे फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला मी सांगते त्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीने मी बटरफ्लाय कसं बनवायचं ते मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. आता हे सरळ करून घेते आणि ह्याचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि मी सांगते त्या पद्धतीने चुन्या टाकून सुई व धाग्याच्या साहाय्याने आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे. एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिझाईन कशी बनवायची ते दाखवत आहे. अशा पद्धतीने आपलं बटरफ्लाय झालेलं आहे. आता आपल्याला खाली बंद बनवायचे आहेत. त्यासाठी मी अंदाजेच कपडा कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी मीडियम साईजचे बंद बनवणार आहे, त्यामुळे मी एवढा कपडा घेतलेला आहे अंदाजे. तुम्हाला जर मोठं पाहिजे असेल, ब्रॉड पाहिजे असेल तर
जास्त रुंदी कपडा घ्या. अशा पद्धतीने दोन्ही बंदांना आपण शिलाई मारून घेणार आहोत. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकूया, जेणेकरून आपल्याला हे पलटी करताना इझी जाईल. दोन्ही बंदांना शिलाई मारून झालेली आहे. आता मी रिपीलच्या साहाय्याने हे पलटी करून घेणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने इझी होईल त्या पद्धतीने तुम्ही पलटी करून घ्या. हे पूर्ण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. आता हे आपण बाहेर ओढून काढूयात. सर्व कोपरे आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बंद मी पलटी करून घेतलेले आहेत. वरच्या बाजूला आपल्याला असा फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे. आता पहिल्यांदा बंद आपण मशीनच्या साहाय्याने जोडून घेणार आहे. एकदम फिट्ट मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता मी सुई व धाग्याच्या साहाय्याने हात शिलाईने बटरफ्लाय जोडून घेणार आहे. यावरती आता मी एक छोटंसं बटन अटॅच करणार आहे. त्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याला एकदम फॅन्सी लुक येईल. ते खूप आकर्षक दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डिझाईन नक्की ट्राय